चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. तर आज करणार आहे किचनची साफसफाई. तर किचन तुम्ही पाहू शकता खूपच हे झालेलं आहे, कारण 4-5 दिवस माझी तब्येत ठीक नव्हती. ज्याला जसं वाटेल तसं पसारा करून ठेवलेला आहे. तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते. तर खूप भयानक असं झाले. माझी शुक्रवारी उद्यापनाची पूजा आहे, तुम्हाला त्याचा व्हिडिओ येईलच. खूप असा पसारा झाला आहे. आमचे साहेबी उठलेले आहेत, आला आहे पाठीमागे तुम्ही पाहू शकता, मम्मी करत. तर हे पहा, अशा तऱ्हेने खूप असा पसारा झालेला आहे. कशाही कुठे वस्तू ठेवल्यात तुम्हाला नंतर मी व्हिडिओ दाखवेलच. तर हा खाली ना मला असा रिकामाच ठेवावं लागतं, कारण माझं पिल्लू काही ठेवत नाही. खूप सारा पसारा झाला आहे, तर हा पूर्ण काढायचा आहे. तर मशीन माझी पहिली अगोदर बाथरूममध्ये होती. आता मी हे रात्रीचे भांडे आहेत पहा, मस्त असा चहा ठेवला आहे. आता चहा घेते आणि आवरायला सुरुवात करते. याचे उद्योग चालू झालेले आहे. पिल्लू हा पहा, चहाची गाणी घेतली. तर मशीनचं सांगते की अगोदर मी बाथरूममध्येच ठेवली होती पहा ही मशीन. तर झालं असं की अगोदर जवळजवळ पिल्लू लहान होता तेव्हापासून बाथरूममध्येच होती, पण आम्ही याची दक्षता घ्यायचो, त्याच्यावरती पाणी उडू द्यायचो नाहीत. पण झालं असं की माझा पिल्लू त्याला अंघोळच घालत होता, त्यामुळे प्रॉब्लेम झाला होता तिला जरा. त्यामुळे मग मी इकडे किचनमध्ये आणली. जवळजवळ आता त्याचा मी फोन केला कंपनीला, त्याला जवळजवळ 5,000 रुपयाचा मदरबोर्ड गेला आहे म्हणून खर्च सांगितला. गेला असेल म्हणून खर्च सांगितला. यांना म्हटलं चला आपण बाथरूमच्या बाहेरीला काढून पाहूया. तर नंतरून बाहेर घेतल्यानंतर इथे मी अर्धा एक तासाने नंतर चालू केली. तर स्वामी समर्थाचं नाव घेतलं. म्हटलं आता अशी परिस्थिती नाही आहे की मी 5,000 ते आणि त्यांचा चार्जेस वेगळा, म्हणजे जवळजवळ 5,500पर्यंत त्याचा खर्च जाणार होता. तर स्वामी समर्थाचं नाव घेऊन बटन चालू केलं. तर बघूया आता, तुम्ही पाहू शकता. हे पहा, चालू झालेली आहे माझी मशीन. तर सध्या तरी आता हा खर्च वाचवलेला आहे. तर होतं असं ना की मी ज्यावेळेस कपडे धुते ना त्यावेळेस माझा पिल्लू माझ्याजवळ असतो. तर करतो असं की मग आणि पूर्ण त्यावरती पाणी ओततो. तर खरं बाथरूममध्ये सेफ्टी नाही आहे मशीनसाठी, पण माझं बाथरूम मोठं आहे. तर होतं एवढ्या दिवस ॲडजस्ट, जवळजवळ 1-1.5 वर्षापासून बाथरूममध्येच होती. तर पण आता पिल्लू माझा करामती, त्याने आता बघूया पुढे आता कुठे ठेवता येईल, कारण किचनमध्ये खूपच अडचण होते. तर पण ॲडजस्ट करून चालले आहे आता. काहीतरी इथेच थोडीशी जागा करून इथेच मी विचार करते ठेवायचा, जोपर्यंत पिल्लू लहान आहे तोपर्यंत. तर पहा, अशा प्रकारे आता किचनची हालत आहे. नंतर आवरल्यावर दाखवेलच तुम्हाला. गौरवही उठलेले आहेत माझ्या, सगळे उठलेत. आता वाजलेलेच आहेत, उशीर झाला आहे, रविवार आहे. 9 वाजलेत पहा. तर अशा प्रकारे आता चला आता आवरायला सुरुवात करूया. बघूया किती वाजेपर्यंत फायनली माझं किचन आवरून होतं, कारण खूपच खराब झालेलं. तर चला, छान असा आता चहा घेते आणि आपल्या कामाला सुरुवात करते. पाहू किती वाजता होते. 9 वाजले. उशीर झाला. ठरवलं होतं लवकर उठणार, लवकर आवरणार, पण उठली 7:30ला. यांना खायला वगैरे करून दिलं, चहा करून दिलं, ते बाहेर गेले. आता आमची सुरुवात. म्हटलं किचन आवरायचं आहे. हे बा पिल्लूचं माझं वरती बघते. बघू, चला आवरूया. चला, तू आवरतो पसारा? हा आवरतो, तू मदत करतो पसारा फेकायला? काय हा, हाताला लागलं तुझ्या, हाताला लागलं. काय लागलं? काय काय लागलं हाताला? इबिका. इबिका कुठली भाषा? इबिका
दीदीने मारलं. दीदीने मारलं तुला. हां चला चहा बिस्किट खाऊ आपण. हा बिस्किट खातो. चहा बिस्किट खातो का. हा आळस नाही गेला. आळस नाही गेला. झोप जाऊन मग जा. चला सुरुवात करूया. पटापट आवरायला आता सगळेच उठले. सगळेकडून सगळे आवरून घेऊ. चलो स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर अगोदर आता आपण सगळं हे सामान खाली घेऊया आणि मोकळं करूया. चला तर इथे काय करणार आहे ना, मी अगोदर पूर्ण किचन रिकामं करून घेणार आहे. तर त्याने काय होतं ना, आपल्याला कामही सुचतं आणि जे जे भांडे घासायचे ते बरोबर मग रिकामी करून घेणार आहे. हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ना. कारण की काय होतं, इथं लॅब जरा उंचच होता आणि उंच स्टूलही नव्हता. मग मी काय केलं, खुर्ची, आता तुम्हाला खाली दिसत नसेल पण खाली खुर्ची आणि खुर्चीवरती मोठी अशी टाकी ठेवली होती आणि मला वरती चढणं टाकीवर मला भीती वाटत होती, शक्य नव्हतं. त्यामुळे मी गौरीलाच वरती चढवलं, कारण मी पकडायला होती तिला, मला शक्य नसतं, भीती वाटत होती. त्यामुळे म्हटलं तूच आवर बाई वरचं. आणि नंतरून मग मी परत एकदा खुर्चीवर चढून जेवढा हात पुरेल तेवढं नंतरूनच घेतलंच मी परत आवरून. तर अशा तऱ्हेने ना काय करायचं, अगोदर सगळी भांडी काढली, मी हॉलमध्ये नेली. पूर्ण बरण्या वगैरे जेवढं तुमचं काही मटेरियल असेल, सामान असेल, ते पूर्ण रिकामं करायचं. किचन पूर्ण आपल्याला असं रिकामा करून घ्यायचा. म्हणजे काय होतं, आपल्याला आहे ना पटपट असं काम सुचतं आणि आपलं किचनही आवरून. तसं तर आम्हाला तुम्हाला पुढे कळेलच किती वेळ लागला होता. भरपूर सारा वेळ गेला, कारण की तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तरी पिल्लू लहान असल्यामुळे मला पहिलं अगोदर मी प्रत्येक महिन्याला एवढा पसारा काढून प्रत्येक महिन्याला आवरत होती, किंवा 15 दिवसाला खराब वाटलं तर आवरूनच घ्यायची बरं का. पण एवढ्यामध्ये ना मला वेळच मिळत नाही, कारण रोजचाच काम होत नाही त्याला बघून शक्य. त्यामुळे जसं होईल तसं, तरी पण आहे ना वरचीवर माझे असतोच हात. तर एवढं आवरण्यात आहे ना, तुम्हाला सांगते, एवढं आवरलं मी. आणि एवढ्या दिवसाने हा वरचा तर पसारा काढला होता. खाली तरी 8-15 दिवसातून, महिन्यातून खालचे भांडे तर मी जसे रिकामे होते तसे बरण्या भांडे माझे नेहमीच घासून होतात. असं घाण असं खाली म्हणाल ना तर अजिबातच खराब होत नाही. फक्त हा लॅपटा आहे ना, इथेच फक्त जरा जास्त घाण झाली होती. नाहीतर खाली म्हणाल ना तर आज फक्त 4-5 दिवस झाले होते की मी जास्त काही आवरलेलं नव्हतं, कारण की जरा थोडं कणकणी वाटत होती. त्यामुळे होईल तसं जसे बरण्या वगैरे तुम्ही अगोदर बघितल्याच होत्या. कामं केली. आता पुढचं आवरून घेऊया. आता भांडे घासायचे बाकी आहेत. वरतून झटकलंय पूर्ण, तुम्ही बघितलं असेल त्या पद्धतीने. आता राहिलेत भांडे घासायचे. बाकी थोडं फ्रीजवरचं सामान बाकी आहे, तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते. तुम्ही पाहू शकता पूर्ण असं काढून झालेलं आहे. पूर्ण रिकामं करून घेतलंय मी. आता थोडंफार एक अर्ध राहिलंय. तुम्ही पाहू शकता पूर्ण असं रिकामी रॅक केलेले आहेत. हे पहा, पूर्ण लॅप वगैरे रिकामा केलं आहे सगळा. इकडे पहा पसारा, गच्च बेसिंग भरले. किचनवरती सगळा पसारा केला आहे. खाली तर काही अशा पद्धतीने मी ना सगळं सामान असं मोठ्या टपामध्ये काढून ठेवलं आहे. मी हॉलमध्ये दाखवते किती असं आता घासलेले भांडे आणि हे असं इथे ठेवले सगळं आणून. आता बघूया पुढच्या अजून आता भांडे घासायचे. तर काय झालं ना की पिल्लू जागा होता, त्यामुळे गौरीला काही पिल्लू आवरत नाही. तो तिला खूप त्रास देतो. त्यामुळे दीदीला सांगितलं तू सांभाळ. भांडे म्हणाल ना तर पूर्ण भांडे मी घासून दिले आणि गौरीने पूर्ण अख्खे भांडे धुवू लागली बिचारी. धुवून पूर्ण हॉलमध्ये सगळे पालथे घालून ठेवले एकदम छान असे. नंतरून शेवटचं काम, मग नंतर आम्ही खाऊन पिऊन झाल्यावर नंतर पिल्लूला झोपवलं. त्यानंतर आम्ही तिघींनी भांडे लावले. मग नंतर पुढचं काम तिघींनी मिळून केलं. पण घासायचे म्हणाल ना तर पूर्ण घासून मी दिले आणि तेवढे सगळे भांडे माझ्या गौरीने
पूर्ण धुवून सगळे फॅनच्या हवेला सुकत घालायला ठेवले, पूर्ण पालथे घालून. नंतर पुढे दिसेलच तुम्हाला. खूप सारी अशी मदत केली दोघींनी केली. कारण पिल्लू गौरी तर डायरेक्ट बोलते, मम्मी मला काम परवडलं पण पिल्लू नाही. कारण माझा पिल्लू आहेच तसा, खूपच मस्ती करतो, त्यामुळे तिला तर काही आवरत नाही तो. त्यामुळे ती शक्यतो जास्त त्याला सांभाळायच्या नादी लागत नाही. कामाला मदत करते पण सांभाळायच्या बाबतीत मग माझी दीदी छान आहे, दीदी छान सांभाळते. तर पूर्ण जवळजवळ 1-1:30 सकाळी 9 ते 1-1:30 वाजेपर्यंत त्यालाही कोंडल्यासारखं झालं होतं. बेडरूममध्ये कोंडून घेतलं होतं त्याला. कारण हॉलमध्ये काचेच्या वस्तू भांड्या असे केले असते ना की त्याने एकही भांडं ठेवलं नसतं. त्यामुळे त्याला आम्ही अजिबात नो एंट्रीच करून टाकली होती बाहेर. अशा तऱ्हेने सगळे आता फायनली भांडे पूर्ण असे घासून झाले, छोटे मोठेच बरं का. अशा तऱ्हेने भांडे अजून पाहू शकता, ऑलरेडी तुम्हाला दाखवते. फायनली आता किरकोळ कारकोळ सगळे भांडे घासून झालेले आहेत. आता हे घासणार आहे मी. बाथरूममध्ये पाय गेलेले आहेत गळून, आराम करतायत. शिप चेंज झाली आहे आता. हे पहा, अशा तऱ्हेने इकडे भांडे लावलेले आहेत. अजून अरे संसार पुढे काय अशा तऱ्हेने पूर्ण हा इकडे हॉलमध्ये पसारा आलेला आहे. गौरीने केलाय हा पसारा. चला आता मोठ्या भांड्याला सुरुवात करूया. इकडे खुर्चीवरही ठेवलंय, बसायला जागा नाहीये. चलो अभी बड़े बर्तन थोड़े 5 मिनट आराम करती हूँ, बाद में स्टार्ट. यस का. आता वाजलेले आहेत 1:30 वाजली. भांडे फायनली सगळे घासून झाले आहेत, पाहू शकता. सगळे बारीक मोठे सगळे भांडे चकाचक असे घासून झाले पाहिजे. आली. चलो आता भूक लागलेली आहे. आता मुलींनी बाहेरून खायचं आणलंय, आता मी खाऊन घेतो. भूक लागली. गौरीचा चेहरा पाहू शकता तुम्ही. काम करून करून बिचारी थकलेली आहे. पिल्लूनी तर त्रास द्यायचं काम भरपूर चांगलं केलेलं आहे. आले समोसा, कचोरी आणि त्यामध्ये आहे फ्रँकी. वरण भात बनवलाय, तर वरण भात फ्रँकी आणि आता खायचं काम चालू आहे. चला पोटभर अगोदर खाऊन घेतो, नंतर भांडे लावतो. चलो फिर मिलते हैं इधर ही. लागले एकतर बसा ग. मस्त गरमागरम समोसा, कचोरी. पिल्लू तू काय खातो? तू काय खातो? काय खातो? कचोरी. छान आहे, छान आहे, छान आहे. छान आहे ना. तिखट आहे. आणि असं मी वेगळं लिक्विड. तर मी थोडी झालं आहे कॉम्पॅक्ट पावडर आणि सोडा आणि एक ज्यूसची बॉटल. तर याला तिघांना थोडं थोडं मिक्स करायचं आहे. तर त्यामुळे थोडंसं हे मिक्स करते. हाय गाईस. तर इथे आता पावडर तर इथे मी घेणार आहे 1 चम्मच आपला कपडे धुवायचा सोडा आहे. नंतर आणि याच्यामध्येच
आपला खायचा सोडा. एवढा अगं मग आता चिकट झालंय ना, तर त्याच्यावर रामबाण उपाय आणि करायचा नंतर आहे आपण आपल्याला. घेणार आहोत क्लिनिक प्लस शॅम्पू. तुम्ही कोणताही घेऊ शकता. हां, तर अशा तऱ्हेने हा एक पूर्ण टाकायचा आहे. आणि नंतरून छान असं अर्ध विनेगर असेल तर विनेगर वापरा. आमच्याकडे विनेगर नाही आहे, संपलं आमचं, त्यामुळे आम्ही लिंबू पिळतोय. तर मी इथे अख्खं 1 लिंबू टाकणार आहे. आता अर्ध कापून टाकले. आणि पाणी असं कोमट घ्यायचा, म्हणजे काय होतं ते तेलकटचोपणा आहे तो जातो. अशा पद्धतीने आता हे आपल्याला लिक्विड छान असं बनवायचं आहे. तुमच्याकडे स्प्रेची बॉटल असेल तर ते स्प्रेच्या बॉटलमध्ये हे लिक्विड ओतायचं, तर स्प्रे करायचा. नंतर पण आपल्याकडे नाही येते आता सध्या, आपल्याकडे जे आहे अवेलेबल त्याच्यामध्येच आपण करणार आहोत. आता याच्यामध्ये आपण लिंबू आणि सोडा टाकला आहे, तर ते वरती येणार आहे. आणि याच्यात छान असा आपला कपडा बुडून घ्यायचा आहे. आणि आता दीदी हे वरचं पुसून घेणार आहे. आता ही पुसणार आहे. तिला खूप घाई झाली. मी मेकअप केलंय. काय केलं? मेकअप मी काहीच नाही केलंय. केलंय. तिने काय पुसायचं मम्मी? वर चढायचे. एक सांगू. हां, अरे पुस. हा, मग रॅक पुसायची ना. हां, रॅक पण पुसायची. मग रॅक पुसते. रॅक पुसते का बरं? हा. मी खेळते. गौरी तर ही बघा, ही पुसत आहे रॅक. मला हे आण ना. काय? कशाला? वरचं पुसायचं. अगं खालच सुरू करायचं असतं. नाही. वरती चढ. तर ही बघा, रॅक इकडं कार्यक्रम चालू आहे. मम्मी पाण्याच्या आतमध्ये किती हाई स्केल बघ कशी चिकटून राहिली खाली. मॅजिक स्केल चिकटली आहे. वाव. एवढं चिकटलं. ए मम्मा, शी. याच्या आतमध्ये किती हाई आहे बघ. काय? काहीतरी हाई आहे बस का. अगं ते याच. तर अशा पद्धतीने ना आता फायनली सगळं आवरून झालं होतं. आता फक्त किचन धुवायचं बाकी होतं. तर पाणी टाकून असं धुवायला, कारण ना साईडला काय साधा कलर दिलेला आहे पहा. आणि अगोदर आम्ही राहायचो तिथे कशा स्टाईल्स होत्या सगळ्या पूर्ण, त्यामुळे आम्ही पूर्ण असं पाण्यानेच धुवून काढायचो. तर इथे तसं न करता पाण्याचाही वापर कमी करायचा. आणि कलरही साधा आहे हा, तर पाणी वगैरे जास्त गेलं ओतलं तर खराब होईल कलर, त्यामुळे ती काळजी घेऊन मग आम्ही काही धुणार नाही, फक्त रॅकच पुसून काढणार आहे. तर जे आपण लिक्विड बनवले ना त्या लिक्विडने खरंच चमत्कारच असणार बरं का. अगोदर फक्त अगदी कपड्याने ना थोडं असं तिला मी बोलली होती, तिला हे करून घे पूर्ण. तिने असं एकदा पुसून घेतलं, नंतरून मी परत अगोदर 2-3 कपड्याने चांगले असं परत एकदा रॅक साफ केली. कारण की काय असतं ना, शेवटी लेकरांचं म्हटलं तर त्या करतात तसं स्वच्छच. कारण मी काही कामं बिंदास त्यांच्यावरच सोपून देते. छान अशा आवरतात दोघे असल्या की, एकमेकीच्या नादाने मस्त कामं करतात त्या, तर प्रॉब्लेमच नाही आहे. पण रॅक आहे ना ही जरा थोडी तेलकट होती, तर मोठी रॅक खालचं गौरवाईने माझ्या आवरली होती. फक्त स्टीलची रॅक कसं होतं गॅसच्या एकदम जवळ पडते ना, त्यामुळे जरा थोडी जास्तच चिकट झाली होती. तर मग मी तिला बोलली तू खिडकीतल्या त्या साईडचा आवर किचनवरती चढून, तोपर्यंत मी ही एकदम कोरडी, कारण आम्हाला आता लगेच भांडे लावून घ्यायचे होते, त्यामुळे जास्त ओले ठेवण्यात काही अर्थच नव्हता. तर अशा पद्धतीने ना आता सगळे असे त्या कपड्यानेच पहा, काही ठिकाणी घासणी लावावी लागली, पण शक्यतो ते असं लिक्विड बनवल्याने ना खरंच लिंबू आणि ते गरम पाणी किंवा खायचा सोडा आणि आपलं डिटर्जंट पावडर असं सगळंच मी त्याच्यामध्ये टाकलेलं होतं. क्लिनिक प्लस शॅम्पूही होता, त्याने इतकं पटकन आणि किती असं चमक मारत होतं, किती एवढं छान पटापट निघालं होतं ना. तर अशाच पद्धतीने ना आता आम्ही सगळ्या रॅक वगैरे सगळ्या रॅकचं तर एवढं काही खराब होतच नाहीत, कारण जेवढं खाली असेल ना तेवढं जसा मला वेळ मिळेल दुपारच्या वेळेला वगैरे, तो झोपला असेल त्यावेळेस मी तो वरचीवर आवरून घेते. असं काय होतं ना तुम्हाला सांगू का, झुरळं एवढं मी आवरलं ना, एवढ्या अख्ख्या किचनमध्ये फक्त 1 झुरळ दिसलेलं मला. कारण की काय होतं,
आपण जेवढ्या प्रमाणात आपण स्वच्छता, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते की काय करायचं ना, की बेसिंगमध्ये जास्त खरकटे भांडे कधीच ठेवायचे नाहीत. मी रात्री भले 1 वाजताही आले ना, 1ही वाजली 2ही वाजली तरी मी रात्री शक्यतो कधीच खरकटे भांडे ठेवत नाही. कारण त्याच्यामध्येच आपली अन्नपूर्णा देवी असते. आपण जेवढं स्वच्छता किचन ठेवू ना तेवढंच चांगलं असतं, आपल्यालाही चांगलं असतं आणि सगळ्याच बाबतीत म्हणाल ना तर तेवढी काळजी घ्यायची. मी कधीही किचनमध्ये, बेसिंगमध्ये, सिंकमध्ये कधीच असे खरकटे भांडे ठेवत नाही. किती वेळ झाला तरी ते घासून टाकते, हीच काळजी घेते. त्यामुळे माझ्या इथे कधी शक्यतो 99% झुरळ होतच नाही. तर असं डान्स करत करत तुम्हाला मी आवाजही चालू ठेवते. असं डान्स करत करत, मज्जा करत करत माझ्या मुली कामं करतात. त्यामुळे त्यांनाही काही वाटत नाही काम केल्यासारखं आणि मलाही छान असं वाटतं त्यांच्याबरोबर काम करायला. तर तुम्ही पाहू शकता मी तोही आवाज चालू ठेवते आणि वरतूनही बोलते. तर तुम्ही ऐकाच त्यांची गाणी आणि माझंही बोलणं दोन्ही चालू आहे. रोशनी ही रोशनी है, चांद सू इश्क है, इश्क है, इश्क है, दूर तुझे माने इकडचं राहिलं आई शपथ. रोशनी ही हाँ रोशनी ही चांद सू इश्क है, ये इश्क है. दीदी कहाँ है? तो सर्दियों में होने लगी है, खिलने लगी है वादियाँ. तुमसे मिले तो कुछ खुशबू सी होने लगी है सर्दियाँ. तुमसे मिले तो काय गं? शेअर तुझं से इश्क वालं गाणं आहे. काल बिंदी काय करती घालून अंगाई भले हो पे पाठीशी तू धर पुसून काढ. खोले 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 पाठी पाठीशी. हसायला लागलं अगं. तू हे घासच नाही आहे काय काय पियाचं. घास नाही सगळं. चिकट तसंच आहे काय हे. अगं ते घासला वजनी करतच गुलाबी शेकी शेकी काय तुझं टेम्पल दीदी हे बघ गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मिळत काय स्टार्टिंग जरा क्लोज आता वाईट नाही म्हणली होती मी. वाईट मान वरती ओके राईट फोटो काढ. दिसते समोर काय फोटो दुसरा काढ. नको गाडी पाहिजे साडी पाहिजे नको मला बघा नको. हे आठवतंय आमचं सखे पंढरीला किती 8 वाजले. ए मम्मी शिने खाणं आवाज आमचा आम्ही असंच टाइमपास होतो त्यामुळे बोर होते म्हणून हसायचं बसलाय.
नीचे मैं चली आज फ्रेंडशिप डे आज फ्रेंडशिप डे काय यारा यारी को तूने जो खुदा मांगा मैंने जो खुदा मांगा याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना तेरी जिंदगी द्वारे मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे ख्वाब से उठा के यारा तेरी यारी को तूने जो खुदा मांगा याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना तेरे जैसा यार कहाँ तेरे जैसा यार शीरानड़ी पड़शी नाश्ता है और मैं कैसे नहीं कर रहा मैं खाली कोई नहीं काय कशी आहे आणि घाण का मम्मी भांड्यात नसून गिजगिज होणार आहे. काजल अंड्यात उतरते मी खाली उतर पकड ना अरे वल्लय ना पाय लहान येत हाताचा असं पकडलेला ठीक आहे ठीक वरती कसं लिहिस यू नो इंग्लिश हमारे घर में फास्ट इंग्लिश ही बोलती है लिखने बोल इंग्लिश 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 बाय सो फनी घंटा फणी मला फणी नाही वाटलं याच्यात मी तुला बोलायला सांगू ते बशी 7 वेळा बोलायचं पक्का पापड कच्चा पापड काय नाही कच्चा पापड पक्का पापड त्याच्या वापर पक्का वापर त्याच्या वापर त्याच्या इथे फ्रेम मध्ये आम्ही बोलतो हा ठीक आहे मला एकदा थोडं हसून गेले हसायला काय हसायला नाही आपण घ्यावा काय प्रॉब्लेम कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा पापा पापा काय बोलून दाखव तू गिफ्ट दी का बोल वेट आय विल स्पीक थांब जरा दम ठीक आहे ना माझं आहे ना 7 वेळा बोलायचं ना बघ काचे पापड पक्का पापड 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 काचे पापड पप्पा पक्का पापड ठीक आहे तर मी 5 वेळा तरी बोलली तुझं काय 4 वेळा बोलले मी 4 वेळा नाही बोलली 3 ला डाऊट झाली 4 ला बोल बोल चल कच्चा पापड पक्का पापड चल हट आई शोभर हे बोल माहिती का खडक सिंगे खडक नाही से खडकती है खिडकिया खिडकियों को खडक है खडक सिंग चुप ना तुम्ही बोलते ना काय तर खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह खड़क से खड़कती है खिड़कियाँ वाह वेरी गुड खिड़कियों से नहीं खड़कते हैं खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ खड़क सिंह से खड़क सिंह के खड़कने से खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ खिड़कियों से खड़कते खड़क जाऊ सोडी चंदू की चाचा ने मला माहिती है चंदू की चाची को चांदनी चौक में चांदनी रात में चांदी के चम्मच से चटनी चटाई मला माहिती आहे मला शरद आज नाही बोलत आहे मला मामाने शिकवलेलं ते होतं यार ते कापायचं होतं कैचीचं काहीतरी होतं कागद काप कटर बटर काकाने हे काकीचा नाही कागद काकीने काकाचे काकीने काकाचे पत्र काढले नाही काकीने काकाच्या कपाटातील कागद घेऊन कात्रीने करा कापले असं काहीतरी होतं. काकीने काकाच्या कपाटातून नाही काकीने काकाच्या कपाटातून कागदाचे काकीने काकाच्या कपाटातून कागदाचे कागद पत्र काकाचे कागद कैचीने करा
कापले खरं खरं कापले आणि काय ना जेवण भांडे आयो चांदी राखणे चांदी चौकने चांदी चमचे चटनी डाइस नहीं तो चंदू की चाचा ने चंदू की चाची को चांदी रात में चांदी चौक में चांदी के चमचे से चटनी चटाई यस नाही ती मला परत पुसून काढ दे नॅपकिन मी सोसून मी काढतेच पकड मम्मी कशाने पुसू गं कुठे नॅपकिन हा तर बघू शकता अशा प्रकारे नॅपकिन तर इथे सगळा पसारा आहे तो आम्ही आता नेणार आहे आणि आता इथे दीदी आणि मैं पुसून काढत आहे कारण की मी खूप काम केलेलं आहे दमली आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे सगळे साफसफाई करतात काम केलं तेवढं बघ मग तू पण एकाच दिवशी काम करते ना बाळ पण मी जमत तरी आहे मजा येते करायला मजा येते मग मला ते सजावायला काम आहे तुला मजावायला काम आहे असं काही नाही असंच आहे ते तू चूज केलं होतं तूच मला बोलली की दीदी जा तू पिल्लूला सांभाळ हा मग पिल्लू मला जास्त येड्याने करत तुझ्यापेक्षा तुझा कमी येड्याने करतो तेवढा सडवणी करतो समजलं का तर हे बघा इथे आर्ग्युमेंट चालू आहे माझ्यासोबत माझ्या बहिणीचं आता बघा ती गालात हसतीये गालत का हसली अशी हसली ना असं वाटतं ही फोटो क्लिक करते म्हणून तिने असं केलं ही ही समजलं का डोंट काय आहे? शी इज आर्ग्युइंग मी यू कॅन सीट शी इज माय सिस्टर अँड शी इज माय मम्मा You shut up. हे यू कीप क्वाईट Why I should fight? वाय आय शुड शट अप Because it's you. माझ्या मम्मीला काही कळत नाहीये बघू शकता ती आता म्हणली कायच करावात बघू शकता तिने तिच्या मम्मीची भाषा यूज केली इथे शुद्ध मराठी नाहीये तर अशा पद्धतीने सगळं पुसून वगैरे झालं तर होतं भांडे घासून झाले होते पण खरंच सांगते डोकंच असं हँग झालं होतं की कारण की मी काय केलं होतं ना याच्यामध्ये जवळजवळ अर्धे थोडे म्हणजे 2 टाक्या एक मोठी टाकी आणि एक छोटी टाकी असे मी भांडे शक्यतो भरूनच घासून भरून ठेवलेले होते पण आता आवरायलाच घेतलं होतं तर मी ह्या टाक्यातलेही भांडे घासले होते सुचतच नव्हतं सुरुवात कुठून करावी त्यामुळे माझी दीदी गौरी म्हणत बोलत होती मम्मीला सुचत नाही आहे काय करावं तेच झालं होतं डोकंच हँग झालं होतं कुठून सुरुवात करू कुठे अगोदर काय भांडे नेऊ काय लावू काही सुचत नव्हतं कारण एवढा सारा जेवढा वेळ आम्हाला भांडे काढण्यासाठी गेला नव्हता ना त्याच्या जवळजवळ 3 ते 4 तास आम्हाला ते भांडे लावण्यात तेवढं सामान परत भरण्यात तेवढा गेला होता हे अशी मजा मस्ती करत कारण की काय झालं बारकाले भांडे तर फॅनच्या हवेने सुकले होते कारण तुम्हाला माहीतच आहे अधूनमधून पाऊसही येतो आहे ऊनही नाही आहे आणि फ्लॅटमध्ये तर तुम्हाला माहिती आहे उन्हाचं गॅलरीत येत असतं माझ्या थोडंफार ऊन पण आता पाऊसाळा चालू आहे सध्या मधून ऊन एवढं काही पडत नाही त्यामुळे सगळे मी शक्यतो फॅनच्या हवेला सुकवले तर छोटे भांडे तर पूर्ण सुकले होते फॅनच्या हवेने पण जर्मलचे हे जे डबे होते ना ते जर असेच आपण ओले ठेवले ना तर तसेच डाग राहतात तर असे सगळे ना काय करायचं जर सगळे एकदम सुक्या कपड्याने क्लीन करून घ्यायचे म्हणजे आपले भांडेही छान राहतात क्लीन असे होतात तर तुम्ही पाहू शकता किचन नंतर घासायला वगैरे किती वेळ गेला आहे 1:30 वाजता आमचे भांडे घासून झाले होते तर जवळजवळ 3:30 वाजलेत पहा आता 3:30 मी आता भांडे लावायला स्टार्ट करतोय तर फायनली किती वाजता भांडे लावून होत आहे भांडे इथे थोडेफार लावले तर लावायचं काम चालू आहे तर अशा पद्धतीने गौरीने पटापट आणून देत होती छोटाले भांडे तर मी दीदीला सांगितले होते लावायला गौरी तिच्या हाताखाली काय देत होती तोपर्यंत मी बरण्यांमधलं सामान जेवढं डब्यांमध्ये सामान होतं ना ते कारण की माझे खरंच एवढे उभे राहून पाय दुखायला लागले होते ना असं उभं कंबरही गेलं होतं आणि पायही कामातून गेले होते कारण कंटिन्यू 9 नाही तसे 7:30 वाजताच 7:30 पासून तर तुम्हाला पुढे कळेलच किती तास मी उभी होती नंतरून अर्धा पाऊण तास बाथरूममध्ये मोठे डबे वगैरे घासायला बसली होती तेवढंच नाहीतर कंटिन्यूच कामं चालू होती तर एवढे पाय कंबर कामातून गेलं होतं त्यामुळे मग मी आता ते या दोघे
ती बारकाले पूर्ण भांडे तिच्या हातामध्ये आणून देते आणि दीदी लावते आणि मोठे मोठे डबे बरण्या जे काही सामान असेल ते मी भरत होती. तोपर्यंत त्यांना सांगितलं होतं जेवढं जेवढं तुम्हाला सुचेल तेवढं तोपर्यंत तुम्ही लावून घ्या, कारण की सगळ्यांनीच एक काम जर करत राहिलं ना तर होत नाही. तर असं मग तिघींनी, कारण माझं पिल्लूनी खूप चांगलं काम केलं होतं की तो झोपला होता. त्यामुळे खरंच जवळजवळ तो मला वाटतं काहीतरी 1-1.5 वाजता त्याला अंघोळ घातली. खाऊन वगैरे झाल्यावर 2 वाजता अंघोळ घातली आणि 2:30च्या दरम्यान त्याला झोपवलं. 2:30-3च्या दरम्यान त्याला झोपवलं. त्यानंतर मग आम्ही तिघींनी किचन पूर्ण घासून वगैरे पूर्ण मग भांडे लावायला एकदम मधलं बेडरूमचा दरवाजा बंद करून शांततेत असे भांडे लावायला सुरुवात केली. नशीब असं की तो पूर्ण भांडे वगैरे लावून बाकी सगळं आवरूपर्यंत तो झोपलेला होता. त्यामुळे आमचं काम पुढचं तरी पटापट तिघींनी आम्हाला आवरता आलं. हे जोपर्यंत तो नव्हता ना तोपर्यंत आम्ही अगदी सकाळी जर 9 वाजता कामाला लागलं ना तरी 2-3 वाजेपर्यंत आमचं फायनली हे काम एवढं सगळं होऊन जायचं. तिघी आम्ही पहिल्यापासूनच असं तिघींनी मिळून काम करायचो आणि रविवारीच मी असं काम काढते शक्यतो, कारण की एकट्याचं काम नाही आहे किचन आवरणं म्हणजे. खरंच असं कंबर गेलं होतं ना सगळं भरून हे करून. जेवढं मला घासायचा कंटाळा आला नव्हता ना तेवढे लावायला इतका कंटाळा आला होता. असं कोणाकोणाला वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा, कारण ज्यावेळेस भांडे काढतो त्यावेळेस उत्साह असतो, घासून होतात, पण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस आपण अगदी कंटाळून जातो. त्यामुळे नंतर लावायचा खरंच खूपच कंटाळा येतो. आणि आम्ही जेवण केलं होतं, जेवण झाल्यावर तर अर्धं हातपाय गाळतात. जास्त माझे तर जेवढं जेवण करत नाही तेवढं माझे कामं पटापट होतात. जेवण केलं की कामच आवरत नाही पटपट, असं होऊन गेलं होतं काहीतरी. तर अशा तऱ्हेने आता बारकाले भांडे सगळे मग त्या दोघींनी लावले होते. तोपर्यंत मी बरण्या डब्यांमधलं सामान सगळं भरून घेतलं आणि नंतरून वरचे आपले जे डबे होते ना तर ते जड होते. त्यामुळे मी त्यांना काही शक्यतो असे जड वस्तू नाही एवढ्या लवकर, अजून लहानच आहेत त्या, किती झालं तरी एवढं लगेच एवढ्या मोठ्या जड अशा वस्तू शक्यतो अजून मी त्यांना नाही उचलू देत. तर अशा पद्धतीने मग मीच वरती चढली खुर्चीवर आणि जेवढे जड डबे होते ते डबे मी पूर्ण ठेवले वरती आणि खालचे बारीक निरीक छोटं सामान होतं ते त्यांनी दोघींनी मिळून लावलं होतं. तशा कामाला हुशार आहेत दोघी, तसं काही प्रॉब्लेम नाही. पण मीच अजून पुढे त्यांना बिचाऱ्यांना करायचंच आहे. हे चालत आलेली परंपराच आहे. त्यामुळे होईल तेवढं मी जेवढं करता येईल तेवढं मीच करते. फायनली आमचं काम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला दाखवतेच घड्याळामध्ये किती वाजले आहेत ते. तर अशा पद्धतीने पूर्ण असे भांडे छान असे लावून झाले आहेत. खाली मी जास्त काही ठेवत नाही, मोकळंच असतं. फक्त मोठ्याला बरण्या ठेवते, कारण माझा पिल्लू माझा उद्योगी आहे. खाली काही ठेवू देत नाही. हे पहा, हे पण आता थोडे उठला की सगळं खाली येणार, काही राहत नाही. हे पहा, अशा प्रकारे स्वच्छ असं पूर्ण किचन आवरून झालेलं आहे. आता ठेवलेला आहे चहा. तर तुम्हाला दाखवतेच टायमिंग किती झाला आहे. तो चहाचा टायमिंग झाला आहे. हे पहा, इथला पसारा सगळं गायब झालेलं आहे. सगळं स्वच्छ असं आवरलेलं आहे. आणि किती वाजले तुम्ही पाहू शकता, घड्याळात वाजले आहे 6:05 झालेले आहे. म्हणजे आम्ही सकाळी लागलो होतो, किती वाजता लागलो होतो आपण सकाळी आवरायला? 9:08ला. आता किती वाजले? 6:08. म्हणजे किती तास झाले पहा फक्त किचन आवरायला. फायनली आत्ता आवरलेलं आहे. तुमची गौराबाई थकलेले आहेत, आवरून आंघोळ करून फ्रेश झालेले आहेत. आता छान असा चहा उकळतोय. गौरी मला छान असं चहा आणून देणार आहे आता, कारण खूप असं दमायला झालं आहे. दिदाबाई अजून चालू आहे दिदाबाईचं आमच्या आवरायचं. चला, तर स्किप न करता माझा पूर्ण हा व्हिडिओ पहा. आमची साफसफाई कशी केली ते. 9 तास काम करतो तो. हो, 8 ते 9 तास गेले पूर्ण. फक्त किचन आवरलं आहे.
हॉल आणि बेडरूम आम्ही मागेच आवरलं होतं. हॉल बेडरूम ठीक आहे, जास्त पसारा नाही आहे. माझं हॉल आणि बेडरूम रिकामच आहे. फक्त किचनमध्येच 9 तास गेले. अजून हॉल बेडरूम काढल्यावर किती तास जातील, पूर्ण 2 दिवस पुरणार नाहीत पूर्ण काढल्यावर. आणि एकाच दिवशी शक्य नाही, कारण पिल्लूला सांभाळायला एक माणूस लागतं. आम्ही दोघी करून, एक जण सांभाळायचं, एक जण करायचं, असं करून आम्ही पूर्ण आवरलं. तर चला, स्किप न करता पूर्ण हा व्हिडिओ पहा तुम्ही. आमची साफसफाई, तर आमच्या घरी गणपती बसवतात, तिथे नाही बसवत मी, पण घरी गणपती बसवतात. पण माझं पूजा असल्यामुळे मी सगळी तुम्हाला पूजेचाही व्हिडिओ येईलच ज्यावेळेस पूजा होईल त्यावेळेस. तर त्यामुळे मी आज सगळी साफसफाई करून घेतली आहे, कारण म्हणतात ना, कुठल्या देवाचं करताना स्वच्छ घर असावं, तसं मनही स्वच्छ असावं, तसंच घरही स्वच्छ असावं. तसंच खूप छान असं सगळं, मेन म्हणजे किचन, कारण हॉल आणि बेडरूम आम्ही अगोदरच आवरून घेतलेलं आहे, त्यामध्ये काही नाही आहे. फक्त किचन आज सुट्टी असल्यामुळे रविवार. आता हा व्हिडिओ तुम्हाला मला जेव्हा एडिटिंग करायला वेळ मिळेल तेव्हा एडिटिंग करून मी टाकेल. तर रविवारचा व्हिडिओ सोमवारी किंवा मंगळवारी तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तर चला, अजून माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, आणि असेच लाईक शेअरही करा. आणि नवीन नवीन रेसिप्या ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करत चला. तर पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा आणि स्वस्त राहा. श्रावण महिना हा एन्जॉय करा, सणासुदीचा पूर्ण. चला बाय.